चला, समोरचे दुकानं बंद झालेले. चला, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आपल्याला गाडा बंद करायचा आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. पण आज मूड नाही आहे. दुकानं बंद झाले, काही होत आहे, आपल्यालाही बंद करायचं आहे. आणि रस्ता बघा सामसूम झालेला आहे. तर आज सकाळीच वाईट बातमी आली. आपले सगळ्यांचे लाडके दादा आपल्याला सोडून गेलेले. तर विमान दुर्घटनेत त्यांचं निधन झालं. कसं आहे, हॉटेल सकाळीच लागल्या जातं, म्हणून मग बातम्या काय पाहिल्या नाही. तर त्याबद्दल सॉरी. तर चला, आता मी पण दुकान वाढवते, कारण बंद करायला लावलं आहे. आणि आमचा सिन्नर तालुका पण बंद सांगितला आज, म्हणून चला आता घरी भेटू. तर मलाही दुकान वाढवायचं आहे. आणि खूप दुःखद घटना घडली. वाईट वाटतं, एवढ्या लवकर सोडून जातील असं वाटलं नव्हते दादा आपल्याला. चला आता बाकीचं घरी बोलू आपण. टी व्ही बंद आहे. चला, टी व्ही बंद आहे, बातम्या बंद केल्या आहे थोड्या वेळ. आणि मी सकाळी लवकर जात असते हॉटेलवर, त्यामुळं बातम्या बघण्याचं हे नाही आहे, म्हणजे वेळ मिळत. मग दुपारून मोबाईलवरच बघून घेते. आणि नंतर 9:15 वेळेस मला कळालं, मिस्टर आले गाड्यावर तेव्हा, की असं झालं. पण तेव्हा डिक्लेअर नव्हतं केलं की दादा एक्सपायर झाले असं. फक्त तब्येत व्यवस्थित आहे असं सांगितलं मिस्टरांनी. आणि परत 15-20 मिनिटांनी ऐकायला आलं की दादा नाही राहिले असं. चला, छान स्टंट आवाज, त्यांना स्टंट आवाज आपल्यातून निघून गेला आहे. महाराष्ट्राची शान होते ते. खरं बोलायचे, खरा आवाज होता. आणि खरं बोलायचं, तुम्ही करा, महाराष्ट्र सुधारला पाहिजे, महाराष्ट्राची जनता सुधारली पाहिजे. सर्वसामान्यांना पण ते बोलायचे, तुम्ही करा, महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे. छान वाटायचं त्यांचं भाषण, एकदम ऐकायला भारी वाटायचं. स्टंट खूप द्यायचे. आणि फेसबुकवर एक दादाचा व्हिडिओ बघितला आहे मी. तर त्यांनी AI वापरून छान व्हिडिओ केला की मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच काम केलं, जनतेसाठी काम केलं, आणि ती फाईल छातीशी लावूनच मी जय महाराष्ट्र म्हटलं. तर असं छान व्हिडिओ कधी फेसबुकवर जर असाल तर बघा, तो व्हिडिओ खूप छान आहे. डोळ्यातच पाणी आलं. आणि असे रोखठोक बोलणारे, खरं बोलणारे दादा आपल्यातून निघून गेले. लाडक्या बहिणींचे दादा, लाडक्या बहिणीच्या ह्याच्यात त्यांचा खारीचा वाटा होता. तर चला, आता आज काही काम बंद आहे, सगळं बंद. बातम्या बघायच्या आता. आपल्यासारखे सर्वसामान्य जनता तर तेच करू शकते. तिथपर्यंत तर नाही आपण जाऊ शकत, पण व्हिडिओच्या माध्यमातून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची देव ताकद देव. नाशिकला खूप वेळा त्यांचे भाषणं झाले, खूप वेळा, पण योग नाही आला. आणि प्रत्येक स्त्रीचं तेच आहे की राजकारण नको. पण चला, आज व्हिडिओ आपण सोशल मीडियावर आहे, तर दुसरं तर काही नाही करू शकत, पण भावपूर्ण श्रद्धांजली तर देऊ शकतो. तर चला, आमच्या सगळ्या कुटुंबाकडून, माझी जेवढी यूट्यूबवर फॅमिली, त्यांच्याकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. मनीषा मसाले बारामती, तर त्या ताईंचा व्हिडिओ पाहिला, त्या पण खूप रडल्या. आणि खरंच असे छान माणसं निघून जात आहे महाराष्ट्रातून. चला, निशब्द ठोक बोलणारे दादा, खरं बोलणारे दादा सगळ्यांना सोडून गेलेले. तर त्यांच्या कुटुंबांना, तर कोणी फेसबुकवर असाल तर बघा, तो व्हिडिओ खूप सुंदर बनवला आहे त्या दादांनी. आणि खरं डोळ्यात पाणी आलं तो व्हिडिओ बघून. तर चला, आता काय बोलू, सुन्न झालं आहे मन. तर चला.
बातम्यांना तेच चालू आहे, टी व्हीवर सारखं तेच चालू आहे. बोर वाटतं बघायला. बंद केला आहे टी व्ही. तेच चालू आहे, बंद केलं आहे. बोर वाटतं बघायला सारखं. त्यांचे भाषण असले की तास 2-2 तास टी व्ही लावायचो आम्ही. छान वाटायचं. नाशिकला खूप वेळा ते आलेले, पण कधी जवळून बघण्याचा योग नाही आला. चला आता इथंच व्हिडिओ संपवते आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. असे चांगल्या माणसांना देव घेऊन जातो आणि परत जन्माला या दादा, एवढंच बोलत. कारण महाराष्ट्राला गरज आहे. चला त्यांच्या कुटुंबांना यातून सावरण्याची देव शक्ती देव, ताकद देव आणि दादांमागं सगळ्या महाराष्ट्राला पण. चला बाय.